एके दिवशी असाच मशगूल होता आणि अचानक त्याच्या कानावर त्याच्या सेवकाचा संवाद पडला. पहिला सेवक म्हणाला, आपला राजा किती शौर्यशाली आहे, आपला राजा किती श्रीमंत आहे आणि उदार धर्मदार आहे. दुसरा सेवक म्हणाला, ते सगळं खरं आहे, पण महर्षी दुर्वासाने इतका तो तेजस्वी नाही. म्हणजे काका आपल्या राजाकडे संपत्ती आहे, पण महर्षी दुर्वासांकडे ब्रह्मज्ञान आहे आणि त्या ब्रह्मज्ञानामुळे त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे. राजा शाकंभरीने हे ऐकलं, म्हणजे माझ्या संपत्तीपेक्षा त्या दुर्वासाचं ज्ञान मोठं, माझ्या तेजस्वीपणापेक्षा त्या दुर्वासाचं तेज मोठं. व्यथित झालं, मिळवायचं काय आयुष्यात? संपत्ती का ज्ञान आणि शून्य का ब्रह्मज्ञान? त्याच्या लक्षात आलं, संपत्ती नाही, ब्रह्मज्ञान मिळवायला हवं, तेव्हा चेहऱ्यावर तेज येतं. संपत्तीला तेज येत नाही, चेहऱ्यावर ज्ञानाला येतं. तो उठला, महर्षी दुर्वासाकडे गेला. जाताना प्रचंड भेटवस्तू नेल्या होत्या, त्या सगळ्या भेटवस्तू दुर्वासाला दिल्या. मला ब्रह्मज्ञान द्या. दुर्वासा म्हटले, नाही देता येत असं, जाय म्हणून तुझं सगळं. परत आला, हे हक्क सोनं सगळं दुर्वासाच्या पुढे ठेवलं, हे सगळं घ्या, पण मला ब्रह्मज्ञान द्या. देताच येत नाही, घेऊन जा सगळं. तिसऱ्या वेळी परत आला, स्वतःची मुलगी, स्वतःचं सगळं राज्य, सगळं दुर्वासाच्या पायाशी ठेवलं. तुम्ही माझं संपत्ती, सर्वस्व, माझं सगळं राज्य घ्या, फक्त मला ब्रह्मज्ञान द्या. त्या राजाच्या अतिरेकात आता दुर्वासा सांगा, तुला एवढंही ज्ञान नाही की ज्ञान संपत्तीनं विकत घेता येत नाही, एवढा अज्ञानी. आणि मग राजा शाकंभरीला चूक करायची. खरा अहंकार अज्ञानातनं येतो, अहंकार संपत्तीतनं निर्माण होतो, अहंकार ऐश्वर्यातनं निर्माण केला जातो. पण त्याच्याकडे खरंच ज्ञान आहे ना, तो कधीच अहंकारी नसतो. कारण अहंकार न येण्याचं ज्ञान हेच खरं तर ज्ञानाचं मूळ असतं. दुर्वासाने ते सांगितलं, आमच्या मुलाला तेच सांगा, काय मिळवायचं आहे? ऐश्वर्य, संपत्ती का त्याच्या पलीकडे काय आहे? आम्ही कधीतरी याचा विचार केला? मला सांगा, आम्ही नवीन घर बांधतो. नवीन घर बांधल्यावर त्या घराच्या बाहेर आमच्या नावाची पाटी, पाटीवर नाव वर असतं आणि नावाच्या खाली काय लिहितो? 50 एकरचे मालक. नावाच्या खाली काय? 100 तोळ्याचे मालक. नावाच्या खाली काय? 4 कंपन्यांचे मालक लिहितो. घराबाहेरच्या नावाच्या पाठीवर आमच्या नावाखाली आम्ही हे कधीच लिहित नाही, पण नावाखाली काय लिहितो? MBBS, MSc फिजिक्स, PhD. म्हणजे आमच्या नावाला किंमत, आमचा पैसा देतो का ज्ञान देतं? आमचं ज्ञान देतं, आमच्या नावाचं मोल आमचं ज्ञान वाढवतं. मुलाला सांगा, तुझं नाव करायचं असेल, तुझी किंमत वाढवायची असेल, तुझं महत्व वाढवायचं असेल, तुला मोल यायचं असेल, तर ज्ञान महत्वाचं. ज्ञान मिळव. काय होता येईल? ज्याच्याकडे जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्याकडे सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. आता सार बदललं, आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ही नवी व्याख्या तयार झाली. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, सोन्याच्या बळावर ज्ञान कमवू शकत नाही, गुरांच्या जीवावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, बँक बॅलन्सच्या बळावर तुमचं ज्ञान वाढवू शकत नाही. पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन घेऊ शकता, ज्ञानाच्या बळावर तुम्ही सोनं कमवू शकता, ज्ञानाच्या बळावर तुम्ही पैसे मिळवू शकता, बँक बॅलन्स वाढवू शकता. ज्ञान महत्वाचं आहे. त्याला सांगा, ज्ञान, ज्ञान हे ध्येय ठरवा.